तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही एखाद्या पुरुषाचा अपमान केलाय, एखाद्या व्यक्तीचा अपमान केलाय आणि तो सहन करतोय, ती रात्री डायरी घेऊन बसले, काय गेम टाकायची आता, गप ऐकत नाही त्यो. पप्पानं सुट्टी घेतली नाही म्हणून आपल्याला आयुष्यभराची सुट्टी आहे. मिडल क्लास फॅमिलीमध्ये सगळ्यात ऍडव्हेंचरस गोष्ट जर काय होत असेल ना, तर स्वतःच्या पोराचं करिअर लोकांचे रिलेटिव्ह ठरवतात. पोरग सुरेश भोसल्याचं, शीतल भोसल्याचं करिअर ठरवती अख्खी गल्ली. आणि मला तर नेहमी एकाच स्कॅम मध्ये अडकवलाय, तू मोठा आहे तू समजून घ्यायचं, तू मोठा आहे तू समजून घ्यायचं. का सगळं प्रयोग आमच्या नासाला आणि इस्रोला जर कधी उंदरांची किंवा माकडांची कमी पडली ना प्रयोग कराय, आम्ही थोरली घेऊन जावा आम्हाला. तुमच्या डबल आमच्यावर टॉर्चर केलंय. मोठ्याला टॉर्चर केलं, रडलो, आता बारक्याला बोलाय नको. मोठ्याचं करिअर चुकलं, आता बारक्याचं करिअर चुकाय नको. मोठा प्रेमात धोका खाल्ला, बारक्याला प्रेमात नको पडायला. जेव्हा आपला बाप आपल्याला सांगतो ना, मी लहानपणी हे केलं ते केलं, आपल्याला वाटतं पप्पा जरा जास्तच सांगतोय का. पण 25 नंतर कळतं पप्पाने लय कमी सांगितलं, ट्रेलरच दिलाय, अजून पिक्चर कुठं माहिती आपल्याला. मला वाटते तिसरं महायुद्ध होणारच नाही. जेनझी पोरं जर उद्या लीडर झाली तर म्हणते लेट्स डू अ कोलॅबरेशन ना, वाय कॉम्पिटिशन. रशियन युक्रेन कोलॅब करूया ना आपण, वॉर कशाला पाहिजे, आपण कल्चरल कोलॅब करू ना काय तर. मला म्हणले तुला आवडते ती कर, कारण एकदा ठराविक वय गेलं की आवडणाऱ्या गोष्टीच करायला मजा येते, पैशाच्या गोष्टी करायला मजा येत नाही. लय कॉन्फिडन्स माझ्या पप्पाला, माझ्या लय. गेलो, मला एकट्याला दाढी त्या कॉलेजमध्ये, 2 वर्षांना मोठा ह्यांच्यापेक्षा, आणि ही सगळी निब्बी आलती नवीन नवीन. ह्यांना वाटायचं पोरींना इम्प्रेस केलं, भारी भारी कॅप्शन लिहून फोटो. फेसबुकचा जमाना होता, इंस्टाग्राम लेट आलं. इंस्टाग्राममध्ये फक्त आयफोनवाल्यांनाच होतं माहिती आहे काही, आणि नंतर मग सगळ्यांना झालं. सो फेसबुकवर माझ्या जुने फोटो होते, म्हणजे आता मी डिलीट केल्यात, जाऊन सर्च बी करू नका, पुरावे नष्ट केले मी. तिथं माझा फोटो एक असा होता, आणि दातात गुलाब होता, आणि शायरी होती, दातों में गुलाब आंखों में नमी, मेरे लाइफ में तुम्हारी ही कमी. आली व्हॅलेंटाईन्स डेला टाकलेला, 12 लाईक होते, आणि 12च्या 12 लाईक माझ्या मित्रांनी केले. त्यांनी मी कॉल देऊन लाईक करायला लावलेलं, हे लाईक कर की, फोटो टाकलाय लाईक कर की, लाईक कर की. ह्या जगातली सगळ्यात निब्बाड पोरं कुठली माहितीये का, जी स्वतःचा फोटो स्वतःच्या स्टोरीला ठेवतात, दुसऱ्याला टॅग करतात, म्हणतात भावारी पोस्ट मार्की. अरे तुझा फोटो हे नका स्टोरीला ठेवायचा, तुझी पुण्यतिथी हाय वय. लॉजिकच कळत नाही मला ह्या पोरांचं. बीबीएला गेलो, बीबीएला आपण युनिव्हर्सिटी टॉपर, 6च्या 6 सेमिस्टर, लास्ट इयरला 21 कंपन्या सिलेक्शन. पप्पा हँग. आमचे वास्तू कन्सल्टंट होते ना, वास्तुशास्त्रावाले, डबल फी केली त्यांची, तुमच्यामुळे झालंय म्हणले सगळं. मी म्हणते अहो मी बी अभ्यास केलाय की पप्पा, नाही, आमचेच पाहुणे ते वास्तू कन्सल्टंट. आणि मग आता विषय आला जॉबचा. प्रॉब्लेम असा झाला, पहिल्या प्रेमात धोका खाल्लेला. पप्पांनी सांगितलं प्रेम करू नको, मी केलं. पप्पांनी सांगितलेलं गाडी एकटी चालू नको, मी तिला घेऊन महाबळेश्वरच्या घाटात गेलतो. हे जी स्टोरी तुम्हाला माहितच असेल, ऐकलीच असेल तू. हा, ही लय ऐकता रो तुम्ही. ज्ञानाच्या 4 गोष्टी नाही, माझी लपडी सगळी माहित तुम्हाला. चालायचं शिप थ्रिल्स मध्येच मजा वाटते लोकांना. बुरटे चाळे मराठी भाषेत, लय इंग्लिश. त्या दिवशीचे कशी वाटली रील, VIT कॉलेजला गेलतो, गेल्या गेल्या म्हणली हिंदी 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 हिंदी. मी म्हणलं तुमच्यापैकी किती लोक मराठीत हात वर करा. 40 लोकांनी हात वर केला. म्हणलं हा प्रश्न मी मराठीतच विचारलाय. जाईपर्यंत एक बी जण हिंदी म्हणला नाही. एक प्रॉमिस देतो मी तुम्हाला, मी उद्या हिंदीत पण करणार शोज, नेहमी करणार. मोठं होणार, मेडिसिन स्क्वेअरला पोहोचायचं असेल तर हिंदी इंग्लिशमध्ये पण करावं लागेल, पण माझ्या आयुष्यातील प्रत्येक नवीन स्पेशल पहिल्यांदा मराठीतच येणार. लय भाषा आपली भारी आहे, वळवळ तशी वळती. खेड्याकडे गेले की वेगळी आहे, इकडं आल्या वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. आणि भाषेमध्ये मावाळपणा आहे, प्रेमळपणा आहे,
आपुलकी हाय, राग हाय, हिसका हाय. एकाच भाषेत किती शेड्स आहेत. फॉर एक्झाम्पल बसमध्ये थांबलाय, सरा ना पुढं. सरतू का? सरतोय का येऊ मग? अय आम्ही मुके असतो ना पुरुष, तरी आम्ही ह्या पृथ्वीवर सुखी राहिलो असतो. हा माहिती आहे तुम्हाला स्त्रियांनो, पुरुष मुके जरी असते ना आम्ही सुखी राहिलो असतो. आम्ही लय एनर्जी घालवत नाही. कोण नवीन ओळखीचं भेटलं आणि कोणी जर आपल्याला असंच बघितलं तर चहा प्यायला जायचंय, तो लय शहाणा, सगळं साइन लँग्वेजवर. चहा प्यायला जायचंय, वारातीत नाचाय जायचंय, सिंपल आहे. साइन लँग्वेजवर बी चालतो. एनर्जी सेव्हिंग मोडवर असतो. आणि ही एनर्जी कुठं वापरायची असते माहिती आहे का? ह्याला नको ती चाळ कराय, पंख्यात हात लाव, लाव भांडारा. काय ट्रेंड काढायलाय तुम्ही आणि का करायलाय? मला वाटतं हे मी करिअर म्हणून चूज करायला पाहिजे होतं. 5वीत हात घालायचो पंख्यात मी. वेगळीच माणसं. माझी पहिली कंपनी TCS होती. TCS सर आहेत कोण इथं? हातवर करा. TCS. इन्फोसिस वाले कोण आहेत? लेजंड. पहिली कंपनी लेजंड लोकांची TCS किंवा इन्फोसिस असते. मी आहे म्हणून म्हणतोय, बाकीचं मला माहित नाही. पॅकेज कमी असतं पण शिकाय खूप काय मिळतं. टीम लीडर किंवा मॅनेजर आले कोण आज? आईला सगळ्यात मागं बसलाय तुम्ही. इथं पण तुम्हाला दुसऱ्यांवर लक्ष ठेवायची सवय गेली नाही. हा, मॅनेजर खडूस नसतो. मॅनेजरला त्याचा पण वरचा मॅनेजर असतो, तो खडूस बनवतो. कॉर्पोरेटमध्ये टॉक्झिसिटी कशी होते तुम्हाला सांगतो. वरच्याला मॅनेज नाही झालं ते खालच्याला देतं, खालच्याला नाही झालं दुसऱ्याला देतं, त्याच्या खालच्याला जातं. आणि आपल्याला वाटतं सगळ्यात जास्त टॉक्झिसिटी आपल्याला आहे. तुम्हाला माहिती बी नाही तुमच्या मॅनेजरला किती शिव्या पडतात, तुम्हाला बाहेर पडतात, त्याला केबिनमध्ये पडतात. एवढाच फरक आहे. चेहऱ्यावर ओळखता आलं पाहिजे आज मॅनेजरचं काय झालं. पहिली कंपनी होती, पहिली कंपनी जॉईन केली. लय म्हणजे लय वेगळ्याच मूडमध्ये होतो मी. पहिली कंपनी लय खास असतं. पहिलं प्रेम, पहिली कंपनी तुम्ही विसरूच शकत नाही. तुम्हाला वाटतं कारण ही शेवटचं आहे. तुम्हाला हे माहित नसतं. हे आत्ताशी रेल्वेच्या पहिल्या डब्यात अजून पुढे जायचे आपल्याला. गेलो पहिल्या दिवशी आणि मी वारजेला राहायचो रूम घेऊन. अनुज पण होता आणि अनुज माझ्या आधी 3 वर्ष आधी आलता पुण्यात. त्यामुळे तो कोपअप झालता पुण्याशी प्रॉपर. कमी बोलायचा, कामास काम ठेवायचा. आपण बोलका माणूस ना, जाईल तिथं बोलायचं काय मग दिवसाचा धंदा किती होतो मग एवढं. पुरुषाला ह्यातला आनंद असतो. माझ्या नोकरीपेक्षा जास्त कोण कमवत असेल ना, किती मग दिवसाला एवढं, आयो चहा विकून एवढं. भले त्याला 30 लाखाचं पॅकेज असो तरी पण त्याला वाटतं चहावाला माझ्यापेक्षा सुखी आहे. समदुःखी लोक बघत असतो पुरुष नेहमी. आनंदी बघितला की म्हणतो मर तू तिकडं, माझ्यापेक्षा आनंदी कशी. आणि स्त्रिया नेहमी पॉझिटिव्ह लोकांना बघतात जवळजवळ. हा हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. बघा स्त्रीचं असं आहे, दुश्मनी केली तर कट्टर करते. तुमची आई मावशी बघा, एखाद्या रिलेटिव्हनं त्रास देऊ दे, अक्का साहेबांना तोड नाही. आपला बापा म्हणतो तुझा चुलता जरा असाच होता, आगावाच होता, त्यानं जमीन खाल्ली, दुसऱ्या दिवशी काकाच्या खांद्यावर टाकतो. लेवल असती. पुरुष इसरून जातो, बाई इसरत. तुमच्या जोक झाला असेल तर तुम्ही हसू शकता. माझ्यापर्यंत ऐकू नाही आलात, मला ऐकू आला असता मी तुमच्यावर मारला असता. पहिल्या दिवशी गेलो, पप्पा मला म्हणलेले टाटांच्या कंपनीत लागलाय, ब्रँड आहे बघा. आता रतन टाटा गेले. एक कॉमन गोष्ट सांगतो, रतन टाटा गेले आणि हे प्रत्येकाला पर्सनल लॉस असल्यासारखं वाटलं बघा. आणि ते गेल्यानंतर आहे ना, लोकांनी त्यांना फिलंट्रॉपिस्ट, समाजसेवक, ट्रू कंट्रीमॅन, ट्रू स्टेट्समॅन हे स्टेटस ठेवले. पण कोणीही बिझनेसमॅन हे ठेवले नाही. हेच त्यांनी कमावले आयुष्यात. CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची डेफिनेशन इज इक्वल टू टाटा ग्रुप. घेतलंय त्याच्या डबल देतात. आणि हे आम्ही तिथं शिकलो, लर्निंग आहे शेअरिंग इंटिग्रिटी. ठीक आहे. पप्पा म्हणले एकदम नीट जायचं भैया. मग भैया किती हुशार, पप्पाकडनं 20 रुपये घेतले. भैयाला पगार 25,000 होता, जो यायचा आहे अजून. 20,000 घेतले. लुई फिलिपला गेलो, शर्ट बीट घेतले, पॅन्ट बीट घेतली. CL मधनंच. मिडल क्लास आहे, CL शिवाय एवढ्या मोठ्या शोरूममध्ये आम्ही जात नाही. आता काल मॉलला गेलो तर तिथं वेगळाच विषय झाला, सांगतो ते शेवटी. कपडे बदला गेले, एक जण गुपचूप व्हिडिओ काढते. काय
म्हणलं मी लय मोठा फॅन आहे. म्हणलं मग नागडा का फोटो काढायचे तुला माझा? जमाना काय कुठं चालला आहे मला काय कळानाच. कशाच कुणाला आनंद मिळायला लागलाय? गप आता, त्याला जो कळला एकट्याला. गेलो आणि पहिल्या दिवशी मी इनशर्ट वगैरे केलाय. पहिल्यांदा आयुष्यात आहे ना मी क्लीन शेव केली ती. आणि मम्मीला व्हिडिओ कॉल केला. मम्मी काय म्हणली माहिती का? सोललेल्या कोंबडीगत दिसतोय. ब्रुटल फीडबॅक, ब्रुटल. पहिल्या दिवशीच कॉन्फिडन्स डाऊन केला आईनं माझा. म्हणली सोललेला कोंबडीगत दिसतोय, दाढी ठेव. म्हणलं मम्मी आता उगवायला 7 दिवस लागतील. म्हणली मग 7 दिवस मला तोंड दाखवू नको, आवाज ऐकव फक्त. पप्पाला क्लीन शेव आवडतं. पप्पा म्हणते आता बघ कसा दिसतोय, आर्मी मॅन, नेव्ही मॅन, एकदम हँडसम. मग पप्पा बोलला, देव बोलला, बास. गेलो कंपनीत गेलो. मी तुम्हाला खरं सांगू का, एक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कमी पगार असून पण आहे ना काही लोक जॉब लवकर का सोडत नाही माहिती आहे का? कारण तिथं बाकी सगळं चांगलं असतं. मी एक वाक्य बोलले, अर्थ तुम्ही काढलाय. बाकी सगळं म्हणजे कॉपी मशीन आहे, स्वच्छ टॉयलेट आहेत, लॉन आहे, कॅन्टीन चांगला आहे, मेंबरशिप कार्ड आहे, क्रोमाला डिस्काउंट आहे. तुम्हाला काय वाटलं? बघितला ना तुम्ही कशी केस लढू ह्या पुरुषांची मी? लगेच विचारतय बाईचं नाव आलं की. आणि हे स्टेटस ठेवते सिग्मा मेलचं. सिग्मा मेल एकच आहे पप्पा. लॉयल्टीची डेफिनेशन जर रिलेशनशिप मध्ये बघायचं असेल ना, मम्मी आणि पप्पा बघा. तुमची आई नेहमी म्हणली मी हाय म्हणून टिकली, मी हाय म्हणून टिकली, मी हाय म्हणून टिकली, दुसरी कोण टिकलीच नसती. पप्पा पण म्हणतो तीनच निभवून घेतलं, ती हाय म्हणूनच आहे. आणि आता बघा घरात वातावरण आहे ना, जसं तुम्ही एक नाही मोठं व्हाल, 30कडे जाल आणि तुमच्या आई वडिलांचं वय एक नाही 50-60कडे जाईल ना, तुम्हाला हळूहळू कळेल तुमचं मम्मी पप्पा आहे ना हळूहळू सॉफ्ट रोमॅन्टिक होतात. सॉफ्ट रोमॅन्टिक म्हणजे कळलं का? तो शारीरिक किंवा टची रोमॅन्स नसतो, तो शाब्दिक असतो. आपल्या आईला बापाला कामामुळं आपण लहान मोठं होत असताना एकमेकाला ॲप्रिशिएशन नाही करता आलं. मग कधी आपण आईवर मोठ्या आवाजात बोललो तर पप्पा म्हणतो जाऊ दे रे, शांततेत घे. किंवा आई सांगते सोड, त्यांचं गुडघा दुखतोय. ही प्रेमाची व्याख्या आहे. आजकाल नवरा बायकोच्यात अशी भांडणं होत्यात, तू खरा का मी खरा, सूर्य पश्चिमेकडून उगवतो म्हणलंय ना मी. इगो हा गोष्ट इझिली अवेलेबल व्हायला लागला. ॲटिट्यूड हे शब्द जड व्हायला लागले. आम्हाला असं माहित नव्हतं. आमच्याकडे एकच शब्द मस्ती आहे आणि माज आहे, ती बी लय जड झाल्या वापरायची. पहिल्या दिवशी गेलो इनशर्ट करून, अगं बाया आमची HR एवढी दिसाय भारी होती. हायली टॅलेंटेड दिसायला सुंदर. मी खरं सांगू, सुंदर कोण असतं, स्त्री किंवा पुरुष? मी खरं सांगू, सुंदर कोण असतं? ज्याला ड्रेसिंग सेन्स असतो. ब्युटी स्टँडर्ड माझ्यासाठी स्किन टोन बिन नाही. तुम्हाला कपडे किती छान घालता येतात आणि कपडे चांगले घालाय पैसे लय घालवायची गरज नसती. ह्याचं ज्वलंत उदाहरण FC रोड आहे, 100ला 4. ब्रँड बी फिकं पाडतंय. पुरुषांनी काय करायचं? आम्हाला कुठं आहे असं काय? FC रोडला जाणं टाळतो मी. जेव्हा तो घोळका बघतो ना पुरींचा, 100 रुपये 4 टॉप घेऊन जातात. आमची एक जॉकी 400 रुपयाला, त्रास होतो मला. बरोबर आहे का चूक आहे? गेलो आणि पहिल्या दिवशी मला रिपोर्ट करायला लावला 2 लोकांकडे जे टीम लिडरच्या खाली काम करतात. ठीक आहे, तिथं गेल्यानंतर मग मला समजायला लागलं की बाबा आता कसं आहे, काय कॉर्पोरेट कसं काम करतं, काय करतो. पहिल्या दिवशी मी सगळ्यांना सर म्हणतोय, सगळ्यांना मॅडम म्हणतोय, सगळ्यांनाच. आणि मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा रूल काय असतो माहिती आहे ना? सर किंवा मॅडम म्हणायचं नाही, नावानं हाक मारायची. नाही जिंदगीत आम्ही नावानं कधी हाक मारलाय. आम्ही नावाला रिया लावतो. सौर्या, रुप्या, अक्षा. आम्ही सरळ नाव घ्यात त्यापेक्षा सर म्हणून घ्या. हाय का नाही? आम्हाला एवढी जागा दिली, आम्ही एवढं पसारतो. हाय का नाही? हां, गेलो म्हणलं शेखर सर, आय वॉज सपोज टू रिपोर्ट ॲट यू. अजून एक सुनील गायधनी म्हणून होता. ह्या 2 पोरांनी माझी कॉर्पोरेट लाईफ लय सोपी बनवली. प्रत्येक ऑफिसमध्ये असा एक सिनियर कलिग असतो जो तुमच्या ऑफिसमधली टॉक्सिसिटी ऑब्झर्व करतो, तुमची कॉर्पोरेट लाईफ सोपी बनवतो. त्यालाच तुमच्या सगळ्यांच्या माझ्या वतीनं थँक्यू. ओके.
ते सांगतात सोडून दे, किटली गरम आहे, नको नादी लागू, सोडून दे, या या म्हण, फक्त तुला करायचं तेव्हा कर काम. हा, असतात असे सिनियर काय काय. आणि मोस्टली मिडल बेंचरच असतात. बॅक बेंचरपेक्षा सगळ्यात खतरनाक मिडल बेंचर असतो. तो डिप्लोमॅट चांगला होऊ शकतो, तो भारत पाकिस्तानची नाती पण सुधारू शकतो. पाकिस्तानला समजून देईल, आमच्याकडे एक बॉम्ब पडला तुम्ही दुसरा टाकेपर्यंत टुप, एवढा भारी कन्व्हिन्स करू शकतो. मिडल बेंचर दोन इकडच्या वार्तालाभ असतो ना का त्याचा. गेलो पहिल्या दिवशी, म्हणलं शेखर सर असं तसं, तर ते म्हणले अरे सौरभ, नगरची होती पोरं दोघं, श्रीरामपूरची, लय भारी पोर, असं सर वीर म्हणून जाऊ नको रे, लय ऑड वाटतं. मी म्हणलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी म्हणलं ए शेखर्या, म्हणला ए ए म्हणला एवढं बी नाही, एवढं बी नाही. आणि मग मला कळलं, टोपण नावं दिली, बापू, आबा. ही पोरांना जाऊ अशी नावं देतो आपण, बापू, आप्पा, आबा. ह्यात जी वजन आहे का नाही ती लय भारी आहे खरंच. हा, लय माझ्या ह्याची. मग बापू झाला आमचा, तो आबा झाला. आणि रोज मला सांगायचे, हो तू ज्याच्या टीममध्ये अलॉट होऊन चाललाय तो लय टॉक्झिक आहे. टॉक्झिक मी पहिल्यांदा ऐकलेला शब्द. हा, म्हणजे सिटीत इकडं आल्यावर नवीन नवीन गोष्टी कळल्या की टॉक्झिक असतंय, सिच्युएशनशिप असतंय, म्युच्युअल असतंय, कन्सेंट असतंय. आमच्याकडे असं काही नसतं, घरातल्याने सांगितलं करायचं, ठीक आहे. नवीन शब्द कळला, बोबडी वाळायची माझी. आमची टीम लिडर म्हणायची विजिलन्स, विजिलन्स, विजिलंट राहा, म्हणजे कर्तव्य दक्ष राहा. लय जड जायचं मला हे समजायला. आणि मी इंग्लिश चांगलं होतं, बाकीच्यांचं तर विषय सोडून द्या तुम्ही. आणि माझा टीम लिडर होता, त्याला इंग्लिश जास्त कळत नव्हतं, पण तो टीम लिडर होता कारण त्याला इंग्लिश कळत नव्हतं, त्याला माणसं कशी वापरायची कळत होतं. ऑस्ट्रेलियन क्लायंट होता माझा, आणि जेव्हा कॉल व्हायचा ना लय भारी बोलायचे. सो वाचवी असं आमचा जो नाव नाही घेणार बाबा मी, अजून ॲड आहे मला तो इंस्टाग्रामला. आयुष्यात काय बी करा, काय बी करा, पण ही चूक करू नका, तुमच्या टीएलला, तुमच्या मॅनेजरला, तुमच्या इंस्टाग्रामला ॲड करू नका र. तुमच्या सिक लिव्हचं खरं कारण कळेल त्याला. इकडं सिक लिव्ह टाकली तिथं नाणे घाटात नसतोय धबधब्याखाली. नाही ऍड करायचं आपल्याला त्याला, कळलं का नाही. किती लोकांनी चूक केली, हात वर करा. आणि ह्याच्यापेक्षा घोड चूक स्नॅपचॅटला ऍड करतं ह्याला. हा, आता स्नॅपचॅटला ऍड केलेली हात वर करा. भावा स्नॅपचॅट आपण नसतंय वापरायचं. हा, आता काय पॉइंट मारला, आता ह्यो भाऊ बरोबर निघाला म्हणून 2 अकाउंट ठेवायची. कसं पुरुष बघा, ह्यांचं वय आता 35 असेल, मी 29 आहे, तो 16चा आहे. कसं जुळलं ना आता आमचं. त्याने 2 अकाउंट का वापरले, जस्टिफाय ह्यांनी केलं. हा, पुरुष टीम कुठं बी बनवतो, सुट्टी नाही. त्याचं फक्त जातीय, राजकारणाचं आणि सामाजिक ह्या 3-4 गोष्टींबद्दल तो बिघाडतो फक्त. इतर वेळी समदुःखी असतो तो. गाडीचं पेट्रोल संपलं, थांबा चला मी धक्का मारू लागतो, ह्याच्या गाडीत बी पेट्रोल नाही, दोघं जाऊ, मजा येईल, दोस्ती होईल. चहाच्या टपरी भेटल्यात, किस्से करतात, बोलल्यात बोलल्यात, एका राजकारणाची जाम मापं काढल्या, जाताना म्हणतात पुन्हा भेटू. कसं भेटणार, नंबर बी नाही एकमेकाचा. पण तेवढ्याच आत्मीयतेनं म्हणते ना पुन्हा भेटू. हा, द आर्ट ऑफ लेटिंग गो अँड स्टील टू लव्ह हे पुरुषाच्यात आहे. आणि ज्याच्यात नाही तो शायर बनतो, जो रायटर बनतो. मग नाहीतर आमच्याकडे येतो स्टेजवर. झालं आणि पहिलीच मीटिंग होती आणि मला मेल आला, सौरभ प्लीज सेंड मॉम. म्हणलं ह्याच्या आईला मी काय चूक केली की मम्मीला बोलवायचं आता. इकडं पण पॅरेंट टीचर मीटिंग होय. मी शेखराकडे गेलो, म्हणलं शेखरे आईला का बोलवायला लावल्यात, माझं काय चुकलंय तवा. म्हणलं अरे केळा MOM म्हणजे मिनिट्स ऑफ द मीटिंग. मग मी पाठवलं 61. म्हणतंय किती मिनिट झालं नाही, मीटिंग मध्ये काय काय झालं. मग म्हणलं लिही की पॉइंटर ऑफ द मीटिंग. म्हणलं नाही, ही कॉर्पोरेट लँग्वेज आहे आणि कॉर्पोरेट मध्ये काम होणार नाही म्हणत नाहीत, कोलत नाहीत, तिकीट रेज कर म्हणतात. डायरेक्ट नाही म्हणा येत नाही म्हणून काय म्हणायचं, घे फॉलोअप. 2 महिने झाले जॉबला. तर त्याच्यात मी एक लय मोठी चूक केली कॉर्पोरेट असताना. मला पहिल्या दिवशी ना सगळ्या माझ्या कॉर्पोरेटमधल्या ह्यांना इम्प्रेस करायचं होतं, टीममेट्सला, मुलामुलींना आणि माझ्या बॉस. बाबा तवा गर्लफ्रेंड होती मला, तवा गर्लफ्रेंड होती जिच्यावर मी BBA होतो, तिच्यावरच मी एका टीममध्ये आलो. किती दुर्भाग्य असावं एखाद्याचं.
एका टीममध्ये होतो आम्ही दोघं, आणि आम्ही सांगितलं आपण दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे सांगायचं नाही, कारण अलाउड नसतं कंपनीत, माहिती आहे ना, एकाच टीममध्ये. आम्ही सांगितलं नाही, आम्ही असं हे राहायचो. आणि समजा एखाद्या मुलीनं जो क्रॅक केला, मी हसलो की ती अशी बघायची, का हसले होते तुला. आमच्या स्काईपवर कोडिंगचं हे जर चॅटिंग नाही, हे चॅटिंग आहे की लय बघून हसतोयस का तू, तुला सांगतो मग मी. असं झालं. पहिल्या दिवशी मी वारजेला राहायचो आणि कंपनीने सांगितलेले पहिले 4 दिवस तुम्हाला कॅब मिळणार, तुम्ही PMT नाही या, लेट लॉग इन झालं तरी तुम्हाला नाईट शिफ्ट अलाउन्स देतो. नाईट शिफ्ट अलाउन्स 6:30 पर्यंत असतो, आमची शिफ्ट 6ला चालू व्हायची, अर्ध्या तासाचा नाईट शिफ्ट अलाउन्स मिळायचा, बस. नाईटला काम नाही केलं तरी. मग पहिले 4 दिवस पप्पांनी मला काय सांगितलं, ब्रँड कंपनीत आहे, वेळेत जायचं. मी पहिल्या दिवशी उबर केली, 6च्या लॉग इनला 5:30ला गेलो, आणि तिथं एक जण बसलेला. म्हणलं लवकर आला तुम्ही, म्हणला मी घरी गेलो नाही, इथंच बसलोय. कंपनीतला पहिला एम्प्लॉई मला असा भेटलाय जो तिथंच झोपलाय, तिथंच आंघोळ केली आहे आणि काम करतोय. पहिलं इम्प्रेशन काय पडलं असेल माझ्या जॉबचं माझ्यावर. मला वाटलं आयो लय काम आहे, निम्म माझं तिथंच टाईट. आणि 4 दिवस मी उबर केली, 250, 500 असे जवळजवळ माझे 4,000 म्हणजे 2-1,000 रुपये गेले. पगार गाड्याला 25 आहे, इन हँड नाही, इन हँड कमीच आहे, पण वाढवून सांगायचा असतो, स्थळ बघताना सोपं जातं. प्रॉब्लेम बघितला ना पुरुषाचा, लग्न न झालेला पुरुषाला ॲडवाइस देतोय, एक हाय ती सांभाळताना मजा किती ती तुला कळल. कुठं माहिती गाड्याला अजून मजा असते. लग्न करून बघा तुम्ही, लय मजा येते. मग तुम्ही अजून शोला तिकीट काढून याचाल आणि दोघं या. मग इथं जेव्हा नवरा बायको माझ्या शोला येतात ना, मला लय मजा येते. दोघं शेजारी बसतात, मग जेव्हा बायकोच्या बाजूने पण म्हणतो, बायको म्हणते बघ बघ बघ, नवऱ्याच्या बाजूने पण म्हणतो, नवरा म्हणतो बघ बघ बघ, आणि मग शेवटी जाताना बॅलन्स साधायचा असतो. मला हेच आवडतं. माझ्या शोला 88 वर्षाच्या आजी पण आल्यात, 8 वर्षाचं बाळ पण येतं. त्याच्या कानावर आपण अशा गोष्टी टाकतोय, त्याच्या आयुष्यात त्याला काय बदल नाही काढला तर त्याला हसायला येईल. ह्याच्या पलीकडे आपल्याला काय नाही करायचं, बाकी करायचं ते त्यालाच करायचं. आणि मला उबरची चटक लागली, बेकार असते ही चटक. उबर, स्विगी, झोमॅटो, UPI. कधी कधी UPIची एवढी चटक लागते, स्कॅनर दिसला की मन म्हणतं मालक स्कॅन करा, मालक स्कॅन करा, स्कॅनर दिसलाय. जेव्हापासून UPI आलंय माझ्या आयुष्यात, माझ्या खिशाला बोगदाच पडलाय. जेव्हा कॅश असायची तेव्हा कळायचं एवढं राहिलं, तेवढं राहिलं, एवढं राहिलं, तेवढं राहिलं. आता शेवटी कळतं, अयो अकाउंट बॅलन्स मायनस मध्ये हाय. कंपनीवाले आता कॉल करायला लागल्यात, बिल भर बाबा. खरंय, बेकार आहे. आणि पप्पांनी एक दिवस आले वारजेच्या रूमवर, आणि अनुजन मी होतो, आणि मला एक मेल आला, आणि अनुजच्या लॅपटॉपवर तो मेल उघडला, आणि तेव्हा उबर मेल पण पाठवायचं बरं का. तर तिथं यायचं ट्रॅक युअर मंथली एक्सपेन्स. मी उबरला 17,500 रुपये खर्च केला एका महिन्यात. पप्पा मला काय म्हणलं माहिती आहे का, एक डिझायर घेऊन आलोय, ट्रॅव्हलिंगचा नंबर घेतो आणि चालव आपली तू आता, पैसे तर असेच फेडशील तू, आता कशी फेडशील ना. मग त्या दिवशीपासून आणि मी बघा, सगळ्यात वर्स्ट चूक जर तुम्ही ऑफिसमध्ये काय करू शकत असाल ना, तर ते एकच आहे, तुम्ही तुमच्या ऑफिस कलिग आणि बॉसला इम्प्रेस करायला जायचं. बाळांनो, आपला दुश्मन आपल्याला कधी इम्प्रेस होईल का रे? मग का ते फॅन्सी कपडे घालायचं, का सॉफ्ट बोलायचं. आपण ऑफिसला, मी सांगतो, ऑफिसनं 2 गोष्टी दिल्यात मला ऑफिसनं मानलेल्या बहीण भाऊ लय दिले, मला मित्र खूप दिले, मला कायमची सोबती खूप दिले. ऑफिस ही अशी गोष्ट आहे, खूप लोक म्हणतात ऑफिसचं गोष्ट ऑफिसमध्ये सोडू नये. अशक्य आहे. ऑफिसचं काम ऑफिसमध्ये सोडू नये, कसं शक्य आहे रे? इट बिकम्स युअर सेकंड फॅमिली. घरी सासू सासरे त्रास द्यायला, तिकडे हो, इट बिकम्स युअर सेकंड फॅमिली. ऑटोमॅटिकली एवढा वेळ तुम्ही घालवताय ना. 6 महिने झाल्यानंतर मला एक नवीन शब्द सारखा कानावर यायला लागला, रेजिग्नेशन, रेजिग्नेशन, रेजिग्नेशन. मला काय नाव असं एवढं मला म्हणजे सोडायचं असेल कोणाला काय, तर माझ्या टीममधल्या 2 जणांनी रेजिग्नेशन केलं. आणि रोज डेली ना टीम हडल होती. टीम हडल माहिती आहे ना, टीम मीटिंग. काय नसतं, टीम हडलचा एकच हेतू असतो, तू किती निकम्मा आहे हेच सांगायचं असतं, आणि किती मिस झाले. ह्यात प्रोडक्टिव्ह चर्चा काय होत नव्हत्या आमच्यात, की बाबा एवढं राहिले तेवढं राहिले. आणि आमच्यात एक जण होता, तो टाईमशीट बिमशीट. आणि हां, टाईमशीट किती लोक भरतात, हात वर करा, हात वर करा, ओके ठीक आहे. एक कोड क्रॅक करतो,
कंपनीचं ॲप्रेझल, तुम्ही किती चांगला वागला, तुम्ही किती प्रोडक्टिव्ह आहे, तुमचा नेचर किती भारी आहे, तुम्ही किती लॉयल आहे ह्याच्यावर नसतं, तुम्ही टाईमशीट किती भारी भरली ह्याच्यावरच असतं. कारण शेवटी आकड्यातच सगळं मोजलं जातं. 9 तास जागेवर बसला का, जागेवर बसून त्यानं काय नाही करू दे, कॉपी पिली असेल चांगला अप्रायझल. आणि ज्यानं 3 तासात घासली भरपूर, त्याला देत्यात 3 स्टार चिटकून. जेवढं तो ज्याला इन्क्रीमेंट मिळते ना तेवढ्याचा मोमो खातो ह्यो आठवड्याला. ही रियालिटी आहे. कॉर्पोरेट टॉक्झिक नाहीये, काही लोक टॉक्झिक आहेत. जॉब टॉक्झिक नाहीये, काही लोक टॉक्झिक आहेत. आम्हाला खूप राग येतो जेव्हा काही बिझनेसमन जॉबला खाली दाखवतात, नाही जॉब करतो. सगळ्यांनी बिझनेस केल्यावर कसं होईल बाळांनो? वॉनाबी जनरेशनमध्ये जगतोय आपण. ठीक आहे, वॉनाबी मला हे बनायचं ते आत्ता दाखवतं. सुद्धा असं गोष्ट झाली आणि मग माझा परफॉर्मन्स पहिले 6 महिने खूप लो आला. पहिल्या दिवशी मी जॉबवरती गेलो आणि आम्हाला केसेस असाइन करायचे. मी इन्शुरन्समध्ये होतो बॅक एंडला. केसेस माहिती आहे ना, एक केस क्लेम करायचा, बाहेर फेकायची. सो त्याचा रेकॉर्ड काहीतरी 41 का काहीतरी होता एका दिवसाचा. आणि सगळे 41च करायचे पिढ्यान पिढ्या, म्हणजे 5-6 वर्ष झालं प्रोसेस आल्यापासून. आणि मी पहिल्या दिवशी 112 मारल्या. मला वाटलं ट्रॉफी बिफी घेऊन येत्याल, केक बिक आणत्याल, टाळ्या वाजवत्याल, कुठून तरी मधनं BGM लागल आणि आनंदोत्सव साजरा होईल. मला माझ्या सिनियरनं चहा प्यायला नेला आणि म्हणे, का रे माजला का नवीन नवीन येऊन? म्हणलं काय 112 का मारल्या? म्हणलं सोपं आहे. अरे म्हणला केळ्या सोपं आहे, आम्हाला बी माहिती आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं 41च्या पुढे जायचं नाही, सगळी 41 मध्ये सुखी आहेत. तू का वाढवलं एक्सपेक्टेशन? दुसऱ्या दिवशीपासून माझ्यामुळं टार्गेट 90 आलं. विचार करा, जॉबच्या दुसऱ्या दिवशी मी एवढं दुश्मन झालं मला घातल्यात. पहिलं वर्ष जॉबवर माझ्यासाठी कसं गेलं असेल. मला नंतर कळलं ओव्हर अचीव नाही करायचंय तुम्हाला. ओव्हर अचिव्हमेंट नाही ठेवायची. तुम्ही अनकारणी हेटर्स निर्माण करणार तिथं. एक दिवस असंच पिकअपला माझे एक ड्रायव्हर काका आले. खूप भारी माणूस, म्हणजे पॉडकास्ट जर तो शूट झाला असता तर मिलियनमध्ये गेला असता. गाडीत बसल्या बसल्या मला म्हणले, तुमचं वय 22 असेल? म्हणलं हो. नुकतंच घर घेतलेलं पुण्यात, स्वतःचं घर आहे? म्हणलं हो. EMI किती पडतो? म्हणलं एवढा एवढा पडतो. आईला म्हणलं, विचारतोय माणूस, म्हणजे मे बी नाही का त्याची परिस्थिती बिकट असेल. आपण लगेच जज करतो ना, त्यात मी कवळा होतो 22 वर्षाचा, लगेच जज करतो आपण. म्हणलं कमरेत बाग बी घेत असेल ना, पाय बी दुखत असतील उभं चालवून चालवून तुमचं दिवसभर असं तसं? नाही म्हणले, काय वाटत नाही, 8 गाड्या आहेत आपल्या. महिन्याला म्हणले 3.5 लाख एक येतात. हे आपल्या अंगाला सवय पडली म्हणून करतोय, नाही तर काय पोरग एक PSI म्हणले माझं. सिंपती रिव्हर्स उनो कार्ड. सेल्फ गिल्ट मध्ये गेलो मी, सेल्फ गिल्ट मध्ये. गप तोंड बंद ठेवाय पाहिजे होतं ना तू. कॅबवाल्यांशी बोलायचं, ऑफिसला जर असाल ना कॅबवाल्यांशी बोलायचं. मोस्टली भयानक स्टोरी असतात त्यांच्याकडे. मे बी आपल्यापेक्षा टॅलेंटेड माणूस आहे, फक्त तो असतो गाडीच्या ह्याच्यावरती बसलाय कारण त्याची वेळ चांगली नाही आहे. टॅलेंटेड बरेच लोक. आणि मला एक गोष्ट कळली, फन फ्रायडे नावाची गोष्ट आहे ना, ही सगळ्यात मोठा स्कॅम आहे. किती लोकांच्या ऑफिसमध्ये फन फ्रायडे होतो? ठीक आहे, चला HR येते आठवड्यात एकदा, गाईज टुडे इज द फन फ्रायडे. बोल्ड लेटर्स मध्ये बोलती, हळू आवाजात बोलणार, कारण आणि सगळे ऐकत असतात की आज फन फ्रायडे हाय. पण बॉसला कळ पण तेव्हाच येते. फन फ्रायडे दिवशीच तो जास्त काम देतो आणि HR म्हणते यू हॅव टू बी पार्टिसिपेटिव्ह. मी काय म्हणलं, सगळ्यांना रिलेट नाही झालं तर चालतंय, एकट्याला झालं तरी जिंकलो. ती त्या दुःखातनं जाती आता. काय काय लोक कसली भारी असतात ला का. आपण एक शो करूया हसायचा, नुसतं हसायचा. तो लगेच कॉम्पिटिशन उगावलं तिकडं. आमच्या राक्षस उतर म्हणून पोरग होतं शाळेत. ती काय करायचं माहिती का, एक जोक पडला, शो वर्ग हसला का नाही, पूर्ण वर्ग हसून झाल्यावर शेवटी हसायचा. आणि कसं हसायचं, टमटम सारखा खड 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 खड. आणि फन फ्रायडे दिवशी 2 तास ही वाया घालवणार. काय असतं रे ती, काय कुठला गेम असतो तो? ती लहानपणी खेळायची सोडचिट्टी. काय असतं ते? हाऊजी खेळायची. मला तर जिंदगीत लागली नाही कधी.
हां त्याच्यानंतर काय तर घेऊन येणार आणि तेवढे 2 तास वाया गेले का, की आता हे म्हणणार 2 तास तुम्ही एकतर वेळ वाया घालवला. कोण म्हणणार? टीम लिडरच. हां 2 तास वेळ वाया घालवला, आज तुम्हाला एक्स्ट्रा टाइम करायला लागणार. आपण त्याच दिवशी ठरवलं असतं आज फ्रायडे, घरी लवकर जायचं, गावाकडे जायचं आहे. आठवड्यातला सगळ्यात कॉर्पोरेट एम्प्लॉयीसाठी सगळ्यात स्ट्रेसफुल दिवस कुठला असेल तर तो फ्रायडे असतो. लय स्ट्रेसफुल असतो. नादीच लागायचं नाही, समजून घ्यायचं की ह्याला डिवचायचं नाही, नागाच्या पिलाला आज डिवचायचं, कधीही फणा मारू शकतंय. कारण एकाच दिवशी त्याची सुरुवात आनंदानं झाली फन फ्रायडेनं, शेवट एक्स्ट्रा टाईमनं झालाय, त्यात बस मिस झाली आहे, घरचा आज जेवाय बी मिळणार नाही. ठीक आहे, आज जर इथं हा व्हिडिओ किंवा इथं कोण बसलेले असलेले आईबाप जर तुम्हाला ऐकत असाल तुम्ही मला, तर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुमचा पोरगा तुमची पोरगी जर शहरात जॉबला गेलेले तर तुम्हाला सांगत नाही तर सगळं सांगतात लय भारी चाललंय, तर सगळं भारी नाही चाललेलं. त्यांनी तुमच्यागत खोटं बोलायला शिकल्यात. जसं तुम्ही खोटं बोलता का नाही माझा गुडघा दुखत नाही, सगळं ठीक आहे भैया, सगळं ठीक आहे, तू काळजी घे, तसंच ते खोटं बोलतं नाही माझं सगळं चांगलं चाललं, नीट करा, हे करा. आणि मला अशा बॉसेसचा खूप राग येतो जे बॉस म्हणतात ना आपली आज टीम आउटिंग आहे कंपल्सरी तुम्हाला यावं लागेल. मी काय म्हणतो, टीम आउटिंगला बाहेर नेऊन टीमला एन्जॉय करण्यापेक्षा टीममधलं वातावरण एवढं हेल्दी ठेवा की टीम ऑफिसमध्येच एन्जॉय करेल. काय आउटिंगची गरज आहे? आणि टीम आउटिंगला उतावळी कोण असते माहिती का? खांब्यावाली. चला प्याला मिळणार, ती तर वेगळीच असते. 4 कंपनीचा जेव्हा क्लायंट कडून येतो का नाही बिल, माहिती आहे क्लायंट ॲप्रिसिएशन मध्ये पैसे देतो, ह्यांचा डोळा असतो लिकरसाठी किती बाजूला ठेवल्यात. आणि आमच्यासारखी चकण्यावाली ती कॉर्न खातंय, मंचुरियन खातंय, तेवढ्यातच पोट गच्च होतंय, डान्स फ्लोअरवर जातंय, असं नसतंय. गेलं कॉर्पोरेट पार्टी एक वेगळा स्कॅम आहे. ह्याच्यावर फेअरवेलचं एक आठवलं. फेअरवेल आता जस्ट स्टुडंट कोण आहे का? स्टुडंट हातवर करा. स्टुडंट ओके, छान छान हातवर घ्या. फेअरवेल झाली? फेअरवेल ओके ठीक आहे. नाही झाली? ओके ठीक आहे, दुःख समजू शकतो, ठीक आहे. नाही झाले तीच बरं आहे. तुम्ही फेअरवेल आणि वेलकम फंक्शनचं स्वरूप का बदललंय? आमच्या वेळी फेअरवेलला शास्त्रशुद्ध पद्धत चालत आली का नाही? पनीरची भाजी, पुरी, स्लाइड शो, वेलकमचा बोर्ड, भाषणं. तुम्ही पबला का ठेवताय प्रेशर? फेअरवेल पबला का ठेवताय तुम्ही? तुमच्यामुळे हायर एक्सपेक्टेशन व्हायला लागलेत. आणि आता नवीन आले कॉलेजची प्रेशर वेगळी आणि पोरांची प्रेशर वेगळी. हा काय चुकीचं आहे हे? हा म्हणतात गाड्यांना पैसे उकाळतात तुमच्याकडून, कळते का तुम्हाला? आम्ही 150 रुपयात आम्ही हे दिलतं, फेअरवेल दिलती आमच्या सिनियरला, अजून लक्षात आहे त्यांचा. एक गाणं लावलेलं यारा तेरी यारिको आणि सगळ्या स्लाइड शो लावलेला. यारा तेरी यारिको मेने ही खुदा माना, त्यातल्या निम्म्यांनी निम्म्या गेमा टाकलेत. ग्रुपिझम. पण शेवटच्या दिवशी एकोप असतो ना, सगळ्यात मोठा स्कॅम ह्या जगातला हाच आहे. भावा 4 वर्ष मी तिला विचारू शकलो नाही, पण आज फेअरवेल आहे, आज मी तिला थांबवतो. टाळी बघा गाड्याची, टाळी बघा, टाळी बघा बिचाऱ्या रे. लय वाईट असतंय. आमच्यात पण सायराज म्हणून पोरग होतं, त्या बराच झालं. मला म्हणला सौर्या मला निकिताला विचारायचंय. आम्ही असं चालत चाललो, मी इकडनं त्याला कॉन्फिडन्स येतो, सिंपल असते काय नाही, जाऊन डायरेक्ट विचारायचे माझ्यावर लग्न करशील का? 10वीच्या ह्याला 10वीच्या. हां आमच्याकडं लग्न, आम्ही प्रेम जेव्हा जेव्हा प्रेमात पडलो ना आम्ही 90s की आम्ही लग्न करण्यासाठीच प्रेमात पडलेलो. ते देवानं परत विषय बदललेला आहे. आमचं तर लग्नच करायचं होतं. आम्ही असं टाइमपास म्हणून नाही बाबा प्रेम केलं, एवढा टाइम बी नव्हता आमच्याकडे. गेला गडी निम्म्यात, तोपर्यंत ती एका दुसऱ्या पोरासोबत सायकलवर बोलत बोलत गेली. त्यांचं काय नसेल पण लांबनं तो सीन कसा वाटतोय के ड्रामा सारखा बघा ना, की 2 पोरं अशी बसलेत बघतायत आणि त्याच्या आयुष्यातलं प्रेम असं चाललेलं आहे. आणि परत ते कधी माघारी येणार? पण देव देव असतो. सायऱ्या निकेताचं लग्न झालेलं आहे. आम्ही लय मार खाल्लेला तिच्यामुळं. पोरांना लय चिप थ्रिल, म्हणजे भयानक घाण चिप थ्रिल. जेंट्स टॉयलेटमध्ये पोरींची नावं लिहून येतात. लॉजिक आहे? लॉजिक नाही तिथं पुरुषाला फन सुचतं. इलॉजिकल गोष्टीत फन आहे, ती तिथं वाचा येणार आहे नाही का? त्यात पुरुषाच्यात एक फुटीर निघतो. मग सर तुम्हाला माहिती आहे का, सौरभने तिथं जाऊन हिचं नाव लिहिलंय. आपलेच फुटीर आहेत. मग बाद्या मार पडतो. ऑफिसमध्ये असंच झालं, 2 वर्ष झाली कोविड यायच्या आधी. आणि जाताना सगळ्या गोष्टी तिथंच ठेवून आलो. मग तिथंच ठेवला.
बरोबर. पेन तिथंच ठेवला, डायरी तिथंच ठेवली, ID कार्ड सोबत होतं, बाकी सगळं तिथंच ठेवलं. कुणी आपल्याला काहीतरी गिफ्ट दिलेलं असतं सिक्रेट सांताला वगैरे, ते तिथंच ठेवलं. आणि मग डायरेक्ट ऑफिसला जाणं झालं 2 वर्षानंतर. मग तिथं होती पण माणसं तिथं नव्हती. त्यातले 3-4 मित्र कोविडमध्ये वारले. क्युबिकल तेच, मग तिथंच धूळ बसली आहे. शिरीष तिथं नाही, सुभाष नाही. ज्या पोरांसोबत आपण कधी ह्याला बी गेलो नाही त्याच्याबरोबरच जाणार आपण, त्याच्याच पैशाचा चहा पिणार. कोविडनं काय नेलंय हे ठराविक कॉर्पोरेट एम्प्लॉईलाच माहिती आहे. कोविडमधून तुम्ही फिजिकली रिकवर झालाय, मेंटली अजून लोक रिकवर नाही झाली. काय लोक एवढ्या लोकांच्या घराड्यात राहायचो, 4 घरात बांधून ठेवलेलं तेवढ्या भिंतीत. कोविडमुळे एक गोष्ट बऱ्याच मिडल क्लास फॅमिलीला कळलं असेल, आई बाप बी चांगली माणसं आहेत. कारण एवढा वेळ कधी आई बापावर घालवता आलाच. शाळेला बाहेर, जॉबला बाहेर, सगळ्याला बाहेर, कोविडमध्ये सगळी एकत्र. आणि आमचे पप्पा तर लय कलाकार. पप्पा म्हणले बाहेरचं कोण घरात येणार नाही, घरातलं कोण बाहेर जाणार नाही. आमच्या अनुची केस पप्पांनी कापली. पप्पाला म्हणलं पप्पा काय बी करा, माझ्या डोक्याला हात लावू नका. माझ्या सलूनाने 7 वर्षाची जी मेहनत केली आहे त्याला तुम्ही टच करू नका. लय वेगवेगळं, रोज वेगळ्या रेसिपी बनते घरात, रोज वेगळं काय काय होतंय. आणि मला एक बदल जाणवलाय कोविड नंतर. किती लोकांना जाणवला हे मला माहित नाही अजून. कोविड नंतर माणसं जास्त बाहेर पडायला लागली. मला वाटलं लग्न बारकी होतील, लग्न मोठी व्हायला लागली. मला वाटलं नाटक, ऑडिटोरियम शोज कमी होतील, माणसं बाहेर पडायला लागली. चांगला बदल हा आहे की माणसं बाहेर पडायला लागली, प्रत्येक क्षण जगायला लागली, भरभरून जगायला लागली. दुसरी बाजू ही पण आहे, अजून पण लोक इन्शुरन्स घेत नाहीत. अजून त्या इंडेक्समध्ये आपण कमी आहे. आत्ता जस्ट एका मेडिकल कंडिशनमधून गेलोय म्हणून सांगतो, आणि मी आता त्याच फेजमधून गेलोय. आणि हे वाईट असतं, ज्या वयात तुम्ही बापाला आधार दिलाय त्या वयात जर तुम्हाला बापाचा आधार घ्यायला लागला तर हे लय मोठं गिल्ट असतं. हे माझं वय आहे माझ्या बापाला आधार द्यायचं, आता त्यांनी मला आधार दिलं म्हणजे माझं गिल्ट. तुम्ही तुमच्या आईबापाबद्दल जर सगळ्यात भारी गोष्ट त्यांच्यावर उपकार म्हणतोय मी, तुमच्या आईबापावर जर उपकार करायचे तुम्हाला काय तर त्यांच्यासाठी करायचं आहे तर 2च गोष्टी, कारण त्या टोटली स्वार्थी आहेत. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या पहिली गोष्ट, आणि त्यांना वेळ द्या. ह्याच्या पाल्याड त्यांना काहीच नको. बरोबर आहे. स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची. तुम्ही नीट सुखी निवांत राहिला बास. इमॅजिन करा एखादा पोरगा ॲक्सिडेंटमध्ये गेले, त्याच्या आईची काय अवस्था होत असेल. तो फक्त मित्र म्हणला म्हणून रेस वाढवली, आईचा विचार केला का त्यानं. आणि हे मोस्टली पुरुषांसोबत होतं. आपण दुर्दैवी मृत्यूला पुरुषच प्राप्त झालाय खूप वेळा. काय बी सुचतं ह्याला, कॅनलमध्ये उडी मारते, कॉईन शोधतो म्हणते. अरे कॅनल इकडं वाहतो, इकडं कुठं चाललाय तू. कॉर्पोरेटमध्येच आहे अजून आपण. आणि मग अजून एक सॉफ्ट स्पोकन मुलगी असते ऑफिसमध्ये, जिचा आवाज ऐकला तरी कर्कश होता आपल्याला. ते अशी बोलती ना, मैं ना उस दिन वहां पे खाने को गया था, उसके बाद ना मुझे आशुतोष ने ऐसे बोला, मालूम है क्या तुमको सौरभ. बळणच क्यूट, क्यूटी नाही वाटत तू. कॅन्डिडली क्युटी होता आलं पाहिजे. पुरुषाला कुठली स्त्री आवडती, जी फटकाळ आहे पण तिच्यात नजाकत बी आहे, जी गोड पण बोलती पण वेळ आल्यावर चापट पण देईल. मैंने ऐसे किया, मैंने खाना खाया, नग बाया. हाय का नाही प्रत्येक ऑफिसमध्ये असं. आणि एक पोरगा असतं त्याच्या टीममध्ये, कुणाला एरर आला ह्यो घंट्या बघत नाही कुणाकडं. पुरेला एरर आला की डोंट पॅनिक, हॅव अ टी, हॅव अ सिप ऑफ वॉटर, मला फिक्स करू दे. तिचं तुझं स्पोर्ट्समनशिप जागी होती या पुरीला मदत करायला. पोराच्या वेळी काय होतंय तुला, पोराच्या वेळी म्हणतात ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं ना, कर इम्प्लिमेंट SOP वाच. मी नेहमी सांगतो, परत सांगतो, यू आर रिप्लेसेबल ॲट वर्क, नॉट ॲट फॅमिली. जिवंत राहा, बाकीचं नंतर बघू. आज काय माहिती आहे तुम्हाला, आज शो का ठेवलाय ते सांगायचं राहिलं. आज 20 ऑक्टोबर आहे. आज माझ्या 20 ऑक्टोबर आहे. आज माझ्या पब्लिक स्पीकिंग, स्टोरी टेलिंग, स्टँडअपच्या जर्नीला 6 वर्ष कंप्लीट होत आहेत. जेवढं ट्रॅव्हलिंग करेल तेवढा महाराष्ट्र कळतो. 25 जिल्हे फिरलोय, 16 जिल्ह्यांमध्ये शोज केलेत. पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौरा जेव्हा डॉक्टर म्हणून करेल तेव्हा करणार, 25 जिल्ह्यामध्ये करणार. आधी महाराष्ट्र फिरणार, मग महाराष्ट्राबाहेर जेवढे मराठी लोक आहेत तिथं फिरणार, मग जाणार लंडनला, मग जाणार न्यूयॉर्कला, तिथं बी मराठीत करणार, मग करणार.
आणि कुठल्याही एजन्सीशिवाय कुठल्याही लेवलशिवाय करणार. इंडिपेंडंट आलतो, इंडिपेंडंट जाणार. आईबापाचंच नाव मोठं करणार. पण जो समजून घेतो त्याच्यावरच अन्याय होतो, कारण जो सगळ्यांना समजून घेतो त्याला कोणच समजून घेत नाही. इट्स बिकमिंग व्हेरी टॉक्झिक ना सोबत राईट नाव, असं तसं. मी म्हणलं नो, आय एम ट्रेंड फॉर दिस. मी मिडल क्लास फॅमिली जन्माला आलो, ही काय टॉक्झिसिटी आहे? माझी आत्या मला काय बी म्हणून जायची, मामा हाणून जायचा. माझं करिअर माझ्या चुलत्यानं ठरवलंय, ही काय टॉक्झिक आहे तवा? ही किरकोळ आहेत. ह्यांनी माझ्या घरातल्यांकडे ट्रेनिंग घ्यावं. आणि ते त्याच्या भाषेत मला शिव्या द्यायला लागलं. शिव्या, हा बघा, भाषा कळत नसली पण शिवी कळती. हा, तू कुठल्या बी भाषेत दे, कारण शिवी देताना जो आनंद असतो ना, कळतंय ना चेहऱ्यावरनं की शिवी दिली त्यानं आपल्याला. आपल्या वागणुकीतनं बदल घडणार आहे. जेव्हा आपण पुढनं चालत जाऊन पुढची पोरगी आपल्याकडे बघून पदर किंवा ओढणी सरळ करणार नाही, महाराष्ट्र भारत सगळं सेफ झालं. लय राग आहे मला या गोष्टींबद्दल, लय राग आहे. कारण एकानं जर अत्याचार केला तर अख्ख्या पुरुष जातीला बदनाम करण्यात येतं. मग मी सांगतो, पुरुषांना आपली जबाबदारी ही पिसाटलेलीत आपण ठेचून मारली पाहिजेत. ह्यांना बाहेर काढलं पाहिजे. आणि तवा मला कळलं काय भिकार पिढी होत चालली आहे. त्या आजीला पोरगाय पोरगी US ला आहे, आजीच्या बहिणीचं पोरग तिला सांभाळायला यायचं, दवाखान्यात त्याचं पैसे संपलं, 4 दिवस तिला बघाय बी आला नाही, ती आजी जीव तोडली. जोपर्यंत ती बघाय येत होता ना पोरग, तोपर्यंत आजी जिवंत होती. आजी शरीरानं नाही मनानं मिळती. आणि तिथल्या नर्सनं माझ्यावर वेळ आली तेव्हा मी पप्पांना फक्त एवढंच म्हणलं, पप्पा शेजारी होते, बापाचं माझ्या आयुष्यात किती महत्व आहे बघा. माझ्या घरी नव्हतो, माझ्या गावात नव्हतो, दुसरीकडे होतो. पप्पा मी एकत्र होतो. पप्पांना एवढंच म्हणलं, पप्पा मला वाचवा, मला काहीतरी होतं. आणि मी 41 मिनिटं बेशुद्ध होतो. त्यानंतर 8 दिवस ICU. मी शेवटचा शब्द आणि शेवटचा विश्वास पण माझ्या बापावर टाकला. म्हणून दरवेळी माझ्या स्टेजवरनं मी माझ्या बापाचं नाव घेत राहणार. तुम्हाला वाटेल की हसावं का रडावं, तेव्हा हसणं चूज करा. तुम्ही हसलं की 4 लोक हसतील, 4 लोकांना वाटेल तुम्ही सुखी, तुमच्याकडे बघून त्यांना प्रेरणा मिळेल, मी पण सुखी राहू शकतो आणि तुमचं पूर्ण आयुष्य आनंदमय होऊन जाईल.